सकाळी 7:30 वाजल्यापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीच्या उमेदवाराची मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील तडवळा या गावामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी ही प्रशाला आहे आणि या शाळेमध्ये 3 बूथ आहेत, मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावरती 3च्या दरम्यान गर्दी कमी पाहायला मिळत होती। मात्र आता 4च्या नंतर मतदारांची गर्दी जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच आता 4पर्यंत ग्रामीण भागामध्ये 40% आसपास मतदान पार पडलेलं आहे। आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट जर पाहिली तर आता 4च्या नंतर मतदार जी आहेत ती घराच्या बाहेर पडू लागलेले आहेत आणि मतदाराचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आणखी मतदारांना 1.5 तास बाकी आहे। आता 4 वाजलेले आहेत आणि 4च्या नंतर आणखी 5:30 नंतर पर्यंत ही मतदान प्रक्रिया जी आहे ती चालणार आहे। आता 40% मतदान झालंय। 5:30 पर्यंत किती टक्क्यावर मतदान जाणार हे पाहावं लागणार आहे। जिल्ह्यामध्ये 55 जागेसाठी जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीच्या 110 जागेसाठी सकाळी 7:30 पासून मतदान प्रक्रिया सुरू आहे। एकंदरीतच या मतदान प्रक्रिया आज पार पडल्यानंतर या उमेदवाराचं भवितव्य जे आहे ती मतपेटीत बंद होणार आहे आणि निकालाच्या दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचं राजकीय चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन अभिजित पिशेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।